इंधन न मिळाल्याने पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। हिट अँड रन कायद्याविरोधात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशासह अनेक राज्यांमध्ये आंदोलक एकवटले असून ते संपावर गेलेत। महाराष्ट्रातील नवी मुंबईमध्ये ट्रक चालकांचं हे आंदोलन इतकं चिघळलं की ट्रक चालकांकडून पोलिसांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। बस ट्रक चालकांना रस्त्यावर उतरून संप करायला भाग पाडणारा हा हिट अँड रन कायदा काय आहे? या कायद्याला इतका विरोध का होतोय? या कायद्यामध्ये काय बदल करण्यात आलेत? हेच सगळं जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। अपघात झाल्यानंतर वाहन चालक फरार अशा बातम्या तुम्ही अनेक वेळा ऐकल्या असतील। गाडीला ठोकायचं आणि पळून जायचं असे प्रकार नेहमी होत असतात। अनेक प्रकरणात तर दोष सिद्ध झाल्यावरही दंड भरून आरोपी सुटून जातात। हे चित्र बदलण्यासाठी केंद्र सरकारने आता कठोर पावलं उचलली आहेत। नव्या नियमानुसार जर कोणी वाहनाला धडक दिली आणि चालक पोलीस प्रशासनाला न सांगता घटनास्थळावरून पळून गेला तर त्याला 10 वर्षापर्यंतच्या कारावासाची शिक्षा आणि दंडही ठोठावला जाणार आहे। आतापर्यंत या प्रकरणामध्ये 2 वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद करण्यात येत होती आणि जामीनही मिळत होता। हिट अँड रन प्रकरणांमध्ये सरकारी आकडेवारीनुसार दरवर्षी 50,000 लोकांचा रस्त्यावर मृत्यू होतो। त्याविषयी गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत सांगितलं की या कायद्याअंतर्गत एखाद्या वाहनानं एखाद्याला धडक दिली आणि अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करण्याऐवजी चालकानं तिथून पळ काढला, ती व्यक्ती मृत्युमुखी पडली तर त्या चालकाला 10 वर्षाचा तुरुंगवास आणि दंड भरावा लागणार आहे। जे चालक अपघातग्रस्त व्यक्तीला रुग्णालयात घेऊन जातात किंवा अपघात झाल्यानंतर पोलिसांना अपघाताची माहिती देतात त्यांना मात्र यातून दिलासा मिळणार आहे। आता या सगळ्या प्रकारावर ट्रक चालकांचं काय म्हणणं आहे? तर या कायद्याविषयी बोलताना वाहतूक क्षेत्रातील तज्ञांकडून असं सांगण्यात येतंय की अपघात झाल्यानंतर एखादा वाहन चालक मदत करण्यासाठी थांबला असला तरी त्याच्यावर जमावाकडून हल्ला होण्याचा धोका असतो। आपण कितीतरी वेळा बघतो की एखादा अपघात झाला तर जो वाहन चालक असतो त्याच्यावर आजूबाजूची लोक ओरडताना त्याला मारताना दिसतात। त्यामुळे याला घाबरून कितीतरी वाहन चालक पळ काढतात। अशा वेळी जमाव हिंसक झालेला आपल्याला पाहायला मिळतो। वाहन चालक स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळून गेला तरी त्याला या कायद्यानुसार 10 वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे। त्यामुळे अशा अपघातांचा वाईट परिणाम वाहन चालकांच्या आयुष्यावर होणार आहे। कायद्यातील या तरतुदीमुळेच वाहन चालक चिंता व्यक्त करत आहेत। धुक्यामुळेही अनेक अपघात होऊन विपरीत घटना घडत असतात। त्यामुळे असे अपघात झाले तर कोणतीही चूक नसताना एखाद्या वाहन चालकाला मोठी शिक्षा भोगावी लागणार असल्याचं मत वाहन चालकांकडून व्यक्त होत आहे। यामुळेच हे ट्रक चालक रस्त्यावर उतरलेत। मध्य प्रदेश, राजस्थानसह 10 राज्यांमधून पेट्रोल, डिझेल पंप कोरडे पडल्याची माहिती आहे। येथे नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। फळे, भाजीपाला, दूध, कृषी मालाच्या पुरवठ्यावर परिणाम होत आहे। अनेक ठिकाणी प्रशासन पुरवठा पूर्ववत करण्यासाठी वाहतूकदारांशी संपर्क साधत आहे। त्यामुळे एकंदरीतच आपण बघितलं तर या हिट अँड रन कायद्याचा विरोध करण्यासाठी हे बस ट्रक चालक एकत्र आलेत। यांनी अख्खा देश पेटवून सोडलाय। तुम्हाला काय वाटतं? हिट अँड रन कायद्याचा हा जो विरोध होतोय हा योग्य आहे का? ट्रक चालकांची जी भूमिका आहे ती योग्य आहे का? तुमचं या कायद्यावर काय मत आहे? आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। धन्यवाद।